भंडाऱ्यात 22 मार्चला सकल ओबीसी महामोर्चा, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाज एकवटणार. ज्यांची जेवढी संख्या भारी त्यांची तेवढी भागीदारी असा एल्गार पुकारत ओबीसींच्या प्रलंबित न्याय हक्कासाठी येत्या 22 मार्च 2026 रोजी भंडारा शहरात सकल ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने आगामी 2027च्या जनगणनेत ओबीसी साठी स्वतंत्र रकाना ठेवावा आणि जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी हा लढा उभारण्यात आला आहे. दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा होणार आहे. हा महामोर्चा रविवार 22 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता स्थानिक दसरा मैदान येथून निघेल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. या मोर्चात जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन सकल ओबीसी समाज समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आणि मुद्दे. या मोर्चाच्या अनुषंगाने सकल ओबीसी महामोर्चाने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकानुसार जनगणनेत स्वतंत्र रकाना हवा. 2027च्या जनगणनेत केवळ अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र रकाना आहेत, तर ओबीसींना इतर अदर्स या वर्गात टाकले आहे. यामुळे ओबीसींची अचूक लोकसंख्या समोर येणार नाही. निधीतील तफावत. ओबीसींची लोकसंख्या 50% अधिक असूनही केंद्राकडून मिळणारा विकास निधी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळत नाही. जातीनिहाय जनगणना झाल्यास हा निधी वार्षिक 1 लाख कोटीपर्यंत पोहोचू शकतो असा दावा ओबीसी संघटनांनी केलेला आहे. आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी एम्पिरिकल डेटा आवश्यक आहे. डेटा अभावी 20 जिल्हा परिषद आणि अनेक पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. शिक्षण आणि सवलती. निधी अभावी ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील शासकीय वसतिगृहांची देखील कमतरता आहे. या सर्वांसाठी जातीय निहाय जनगणना होणं आवश्यक आहे. यासाठी ओबीसी बांधवांनी या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी राजकीय आणि पक्षीय जोडे बाहेर ठेवून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा लढा कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही. हा लढा केंद्र सरकारच्या विरोधात असून आपल्या हक्कांसाठी आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी व भविष्यासाठी घटनात्मक अधिकार मिळवण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी राजकीय मतभेद विसरून या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन या मोर्चाचे मुख्य संयोजक सदानंद इल्मे व डॉक्टर बाळकृष्ण सार्वे यांनी केले आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या EVS दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.